हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता की मी फूड ब्लॉगिंग चालू केलेली आहे आणि पहिल्या फूड ब्लॉगिंगच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आलो आहे प्रभात रोडला अनंता भेळ व पाणीपुरी या ठिकाणी. फार फेमस पाणीपुरी आहे आपल्या काकांची. तर आपण जाणून घेणार आहोत काका कशा पद्धतीने पाणीपुरीची मेकिंग करतात, कशा पद्धतीने पाणीपुरी बनवतात आणि कशा पद्धतीने ते फेमस झालेत. चला तर मग रेसिपी जाणून घेऊया. या काका, नमस्कार. नमस्कार. काय काका, पाणीपुरी करताय का? नाही, दूध पिळतो म्हशीचं दूध पाणीपुरीच बनवतो ना. हा हा, पाणीपुरी करताय. काका, तुमचं पूर्ण नाव सांगा. अनंता गैबे. ओके. तुम्ही राहायला कुठं आहात? सांगवीला. बरोबर. घरी कोण कोण असतं? सर्व राहतो. अच्छा अच्छा. तुम्ही काय मेकिंग करायला आले का माझी खानदान काढायला आली? नाही, ते प्रोटोकॉल असतो. काका खूपच प्रॅक्टिकल आहेत. आपण डायरेक्ट मुद्द्याकडे वळूया. काकांना आपण थेट प्रश्नांकडेच वळूया. काका, मला सांगा, तुम्ही पाणीपुरी कशी बनवता? हाताने. नाही, रेसिपी काय? रेसिपी कोणाला सांगत नाही, सिक्रेट असते ती. अच्छा, रेसिपी नाही सांगत. असं सांगितलं तुम्ही धंदा टाकाल ना उद्या. पुढे वळूया, पुढच्या प्रश्नांना वळूया. गाईज, खूपच गंमत येते. मलाही असं वाटतं की तुम्हाला फार काही शिकायला मिळतंय पुण्यातल्या दुकानदारांबद्दल. काकांकडनं जाणून घेणार आहोत की काकांचं नक्की हा पाणीपुरीचा इतिहास किती जुना आहे आणि ते प्रसिद्ध आणि एवढ्या चांगल्या क्वालिटीची पाणीपुरी ते कसे काय देऊ शकतात. मी सुरुवातीला 10-12 वर्ष काम केलं, सगळं शिकलं त्यामध्ये. आता मला इतर 22 वर्ष. अरे वा वा, 14व्या वर्षापासून सुरुवात. क्या बात आहे, क्या बात आहे. लोकांचं प्रेमच आपलं धंदा. खरी गोष्ट आहे. आणि तुम्ही गिराईक कशा पद्धतीने जपता? तेच ना, म्हणजे गिरायकच हे आपलं दैवत सारखं जपतो समजा. त्यामुळे तरी गिरायक आहे ना आपलं. नाहीतर एवढ्या आतमध्ये येऊन खाणार कोण? बरोबर. मित्रांनो, इथं जे येणारे गिराईक आहे ते त्यांना देवत मानतात. त्या पद्धतीने त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीची ते क्वालिटी त्यांना प्रोव्हाइड करतात. त्याच्यामुळे त्यांचा कस्टमर बेस हा एकदम भक्कम आहे. तुम्ही बघू शकता, हे मेन रोड पासनं किती आतमध्ये आहे तरी सुद्धा साहेबांकडे बरीच गर्दी असते. बऱ्याच लोकांना, पुण्यातल्या लोकांना हा स्पॉट माहिती सुद्धा आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करा. आणि आपण ब्लॉकच्या पुढच्या बाजूला वळूया. मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल मी इथं आता पुढं का आलोय, कारण का काकांची थोडी गर्दी झालेली आहे. काकांनी पुढच्या 2 मिनिटाचा वेळ आपल्याला दिलेला आहे. तोवर मित्रांनो, तुम्ही हा सुंदर असा व्ह्यू बघू शकता. कशा पद्धतीने हा सुंदर व्ह्यू आहे. वाव, सुंदर व्ह्यू कोणाला म्हटला? माझी बहीण उभी. सुंदर व्ह्यू कोणाला बोलतोय तू? अहो, तुमच्या बहिणीला नाही बोललो मी, निसर्गाचा सुंदर व्ह्यू बोललो. मी माझा त्यांचा माझा काही संबंध नाहीये. मी निसर्गाचा सुंदर व्ह्यू बघा म्हणतो. माझ्या बहिणीला काय बोलायचं ना, नीट बोलायचं. अहो, मी बघा दादा, मी फूड ब्लॉगर आहे. मी नवीन सुरुवात केली. मी फूड ब्लॉगिंग केली आता. माझं असं काही नाहीये. तुमचं माझं काय भांडण आहे का? असं नाही. हो, सांगा ना, मी मगाशी व्हिडिओ काढले होते. काय ब्लॉगर वगैरे साईडला करायचं, मला इथं नाही करायचं. अहो दादा, सांगा ना तुम्ही. मी काय सांगणार, दोन्ही कस्टमर. तुम्ही पण ते पण कस्टमर आपले. आपण मी फूड ब्लॉगिंग करतो एवढं तर सांगा ना. मला अडकतो काय कुठं? बरं, मी सॉरी म्हणतो. काही तुम्ही तुमचं व्ह्यू बघा. कमाल आहे लोकांची. तर मित्रांनो, आता आपण काका ऐका ना, मला एक पाणीपुरी लावती. अरे जरा थांब ना, ब्लॉग चाललाय ना, तुला शूटला आणलं ना, चालतो ना तुला, नंतर देतील ना ते. तू असंच बोलतो राव दरवेळी. दिली का कधी पाणीपुरी? अरे ब्लॉग चालू आहे, थांब जरा, मी करतो ते. मला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर ठरल्याप्रमाणे आता मी पण पाणीपुरीचं सेवन करणार आहे आणि पैशातून सेवन करणार आहे असं आपण समजू शकतो. मी नंतर देणार आहे पैसे. म्हणजे काका, पाणीपुरीची एक प्लेट मला तुम्ही द्या. आणि आपलं ठरलं होतं की आगे जाऊ, असं नसतं काय. आपण आपलं ठरलं ना, ब्लॉगच्या बदल्यात तुम्ही पाणीपुरी देणार. नाही, असं सर्वांना देत बसलं मला घरी गावी जायला लागेल. आगे जाऊ. अहो दादा, भिकारी नाहीये मी. भिकारी नहीं है अपन, बहुत पैसे अपने पास. फूड ब्लॉगर आहे. अरे हो, पण मी कुठं काय ठरवलंय तुम्हाला. आगे जाऊ. आगे एक काम करतो, एक पुरी. हो साहेब, भिकारी नाहीये मी. एक फूड ब्लॉगर आहे. मी. याला काम आहे लोकांची. अहो दादा, एक मसाला पुरी तरी द्या. आगे जाऊ. दर अहो साहेब, सांगितलं ना मगाशी भिकारी नाहीये म्हणून. चल ना बाबा, तू काय शूट काढतोय? एवढे आपण गेली ती काय कमी आहे का?